नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या पीक विमा पॉलिसीचं स्टेटस हे कशा पद्धतीने चेक करायचं आणि आपल्याला किती पीक विमा मिळणार आहे त्याची माहिती बघितलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे त्याची माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपणास PMFBY चे जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर यायचे आहे। येथे आल्याच्या नंतर फार्मर कॉर्नर याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर लॉग इन फॉर फार्मर याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण पीक विमा फॉर्म भरतावेळेस जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। हा कॅप्चा इथे फिलअप करायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायची आहे। रिक्वेस्ट OTP वर क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये काही शेतकऱ्याला आधार नंबर सुद्धा मागितला जाईल। तर आपणास इथे आधार नंबर हा टाकायचा आहे। त्यानंतर परत हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपणास इथे टाकायचा आहे। जर हा कॅप्चा आपणास समजत नसेल तर इथे हे जे काही आरो दिसत आहे याच्यावर क्लिक करून आपण इथे दुसरा कॅप्चा इथे मिळू शकतात। त्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP वर क्लिक करायचे आहे। जर आपले यामध्ये लॉग इन होत नसेल तर यामध्ये डोंट हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर याच्यावर क्लिक करून आपण यामध्ये एक क्रिएट अकाउंट तयार करून घ्या। त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या। त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणासमोर ओपन होईल। तर यामध्ये आपण कोणत्याही वर्षीचा पीक विमा यामध्ये चेक करू शकतात। तर यामध्ये आपणास वर्ष सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर खरीप आहे की रब्बी हे आपण यामध्ये निवडून घेऊ शकतात। तर आपण खरीपाचा पीक विमा पाहणार आहोत 2024 या वर्षीचा। तर इथे टोटल क्लेम पेड मध्ये आपणास इथे 0 अमाउंट दाखवत आहे, म्हणजेच अजून या शेतकऱ्याला पीक विमा हा जमा झालेला नाही। त्यानंतर इथे मित्रांनो खाली स्क्रॉल डाऊन केल्याच्या नंतर आपण इथे पॉलिसी नंबर हा पाहू शकतात। इन्शुरन्स कंपनी आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी आणि इथे आपण पाहू शकतात की इथे क्रॉप इथे कॉटन हे पीक आहे। 50,000 इतके या शेतकऱ्यांनी लावलेले आहे आणि पॉलिसी स्टेटस मध्ये आपण इथे पाहू शकतात की इथे सर्व अप्रूव्ह दाखवत आहे आणि इथे फक्त हा जो काही अर्ज आहे हा इथे रिजेक्ट दाखवत आहे। हा जो काही अर्ज आहे हा कांदा या पिकाचा आहे। तर आपण व्ह्यू या बटनावर जर क्लिक केलं तर इथे आपणास कोणतीच माहिती दाखवली जात नाही। तर कांद्याचा जो काही पीक विमा आहे हा बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्याचा कंपनीने रिजेक्ट केलेला आहे, त्यामुळे कांदा या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही। तर आपण ही आपली स्टेटस एकदा चेक करून पहा। तर इथे कॉटन आहे मित्रांनो। तर क्लेम डिटेल्स मध्ये व्ह्यू या बटनावर जर क्लिक केलं तर आपण इथे पाहू शकतात की क्लेम टाइप मध्ये लोकलाइज्ड असे दाखवले जात आहे। क्लेम अमाउंट आहे 1347 रुपये 13 पैसे। क्लेम डेट आहे 11/4/2025 आणि क्लेम स्टेटस मध्ये आपण इथे पाहू शकतात की इथे आता ॲक्सेप्टेड दाखवत आहे, म्हणजेच हा जो काही क्लेम आहे हा ॲक्सेप्ट केलेला आहे। त्यानंतर मूग या पिकासाठी इथे जर व्ह्यू या बटनावर जर क्लिक केलं तर इथे आपण पाहू शकतात की इथे क्लेम टाइप मध्ये लोकलाइज्ड असे दाखवले जात आहे। क्लेम अमाउंट आहे 156 रुपये 13 पैसे आणि क्लेम डेट 11/4/2025 दाखवली जात आहे। क्लेम स्टेटस मध्ये इथे कसल्याही प्रकारची माहिती दाखवली जात नाही, म्हणजेच अजून हा जो काही क्लेम आहे ॲक्सेप्ट केलेला नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण प्रत्येक क्रॉपचे क्लेम डिटेल्स मध्ये व्ह्यू या बटनावर क्लिक करून आपले स्टेटस एकदा चेक करून पहा की त्यामध्ये काय दाखवले जात आहे। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी ह्या दाखल केल्या होत्या पीक विमा कंपनींना, अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे। तर यामध्ये मित्रांनो मका या पिकासाठी एकरी 1232 रुपये इतका पीक विमा हा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर कापूस एकरी 1077 रुपये, मुगासाठी एकरी 208 रुपये, सोयाबीन एकरी 564 रुपये, भुईमुग एकरी 712 रुपये, तूर एकरी 528 रुपये आणि बाजरी एकरी 333 रुपये इतके पीक विमाकडून मंजूर करण्यात आलेले आहे आणि कांदा हा जो काही पीक विमा आहे हा कंपनीकडून रिजेक्ट करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हे जी काही येणारी अमाउंट आहे ही प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक महसूल मंडळाची वेगवेगळी असू शकते, कारण की मी दुसऱ्या महसूल मंडळाचे पीक विमाचे जे काही स्टेटस आहे शेतकऱ्यांचे
चेक केली आहे तर त्यामध्ये ही जी काही येणारी अमाऊंट आहे काही मंडळांना खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे तर काही मंडळांना खूप कमी प्रमाणात हा कंपनीकडून मिळणार आहे। तर ही जी काही क्लेम अमाऊंट आहे ही कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केली जाऊ शकते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून घ्या आणि आपल्या महसूल मंडळात कोणत्या पिकाला जास्तीचा विमा भेटलेला आहे आणि कोणत्या पिकाला सर्वात कमी पीक विमा भेटलेला आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तर मित्रांनो, ज्यावेळेस पीक विमा कंपनीकडून ही जी काही अमाऊंट आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल तर त्यावेळेस इथे टोटल क्लेम पेडमध्ये त्याची रक्कम ही आपणास दाखवली जाईल। तर मित्रांनो, यामध्ये मी आता 2023 हे इयर सिलेक्ट केलेले आहे। तर इथे आपण पाहू शकतात की इथे टोटल क्लेम पेडमध्ये ही जी काही अमाऊंट आहे 3074 इतकी दाखवली जात आहे। तर 2023चा हा पीक विमा आहे। तर खाली आपण इथे जर पाहिलं क्लेम डिटेल्समध्ये मी इथे व्ह्यू या बटनावर इथे क्लिक करतो। सोयाबीन या पिकाचा पीक विमा आहे मित्रांनो। तर आपण इथे पाहू शकतात की इथे मिड टर्म क्लेम टाईपमध्ये मिड टर्म म्हणजेच सोयाबीनला पाठीमागील वर्षी ही जी काही रक्कम आहे 3074 आणि आपण टोटल क्लेम पेडमध्ये पण ती रक्कम पाहू शकतात। इतकी रक्कम या शेतकऱ्याला मिळालेली आहे। बाकी कोणत्याही पिकाचा पीक विमा या शेतकऱ्याला मिळालेला नाही आणि येथे UTR नंबर सुद्धा कंपनीकडून जनरेट करण्यात आलेला आहे। त्यानंतर क्लेम स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की येथे पेमेंट सक्सेस अशा प्रकारे येथे माहिती ही दाखवली जात आहे। तर अशाच पद्धतीने आपण तशाच पद्धतीची माहिती मित्रांनो आपणास तेथे दाखवली जाईल ज्यावेळेस कंपनीकडून हे जे काही पेमेंट आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाईल। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।